तर देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। भारतीय लष्कर प्रमुखांना आता टेरिटोरियल आर्मी मधील प्रत्येक अधिकाऱ्याला आणि जवानाला पाचारण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे गरजेनुसार टेरिटोरियल आर्मीला नियमित लष्कराला पूरक म्हणून तैनात करता येईल। अगदी सीमा भागामध्ये गरज पडल्यास सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यामध्ये या निर्णयामुळे नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे थोडीशी मोकळीक दिली जाते। कोणतीही ऍक्शन घेताना देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय भारतीय लष्कर प्रमुखांना टेरिटोरियल आर्मी मधील प्रत्येक अधिकाऱ्याला आणि जवानाला पाचारण करण्याचा अधिकार देण्यात आलाय। या निर्णयामुळे नक्कीच गरजेनुसार टेरिटोरियल आर्मीला नियमित लष्कराला पूरक म्हणून तैनात करता येणार आहे। तर ऑलरेडी जर काही जवान हे रजेवर गेले असतील तर त्यांची सुद्धा सुट्टी रद्द करून त्यांनाही त्वरित आपल्या कर्तव्यावरती बोलावण्यात आलेलं आहे। तर सीमा भागामध्ये जर गरज पडली तर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी या निर्णयामुळे आणखी फायदाच होणार आहे। पुढची बातमी बघूया ती म्हणजे यंदाची IPL अखेर स्थगित करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी। निश्चित यंदाची IPL जी ती स्थगित करण्यात आली सुरक्षेच्या कारणास्तव BCCIने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। IPL कधी होणार हे अस्पष्ट आहे, मात्र पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे IPL रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। IPLचे 12 सामने अजून शिल्लक आहेत आणि केंद्र सरकार आणि टीम मालकांशी चर्चा केल्यानंतरच BCCIने हा निर्णय घेतला। IPL सुरू होती, मात्र आता शेवटचे 12 सामने शिल्लक असताना IPL स्थगित करण्याचा निर्णय झालेला आहे। IPLचा मोठा चाहता वर्ग आहे, मात्र सुरक्षा सगळ्यात आधी हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। तर पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानचे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावलेले। भारतावरती हल्ला करण्यासाठी शिरलेली पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं भारतानं पाडली। त्यांचं टेहळणी करणारं अवाक्स विमान सुद्धा पाडलं। पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारताने परतवून लावलेले आहेत। पाकिस्तानचं एअर डिफेन्स पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। इतकंच नव्हे तर लाहोर आणि कराचीमध्ये भारतानं हल्ले करून पाकिस्तानची दाणादाण उडवली। तर पाकिस्तानने भारताच्या अनेक सीमावर्ती भागामध्ये हल्ले केले। जम्मू, कठुआ, अखनूर, जैसलमेर या भागामध्ये पाकिस्तानने हल्ले केलेले आहेत। पाकिस्तानच्या खोड्या काही कमी होताना दिसत नाहीयेत। ही जी आपण काही दृश्य बघतो ज्यामध्ये पाकिस्तानने कशा पद्धतीने हल्ला केलाय हे आपल्याला बघायला मिळतं। यामध्ये काही दृश्य जम्मूची, कठुआ आहे, अखनूर आहे आणि जैसलमेर आहे। तर पंजाबच्या भटिंडा भागात सुद्धा पाकिस्ताननं ड्रोननं हल्ले केले। भारतानं हे सगळे ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतावून लावलेत। भारताने पाकिस्तानचे ड्रोन हवेमध्येच उडवून लावलेले आहेत। तर भटिंडा भागात अनेक ठिकाणी ड्रोनचे तुकडे पडल्याचं पाहायला मिळत आहे। तर उरीमध्ये सुद्धा रात्रभर पाकिस्तानकडनं सातत्यानं गोळीबार सुरू होता। अगदी तिथले स्थानिक सुद्धा प्रत्यक्षदर्शी सुद्धा सांगतायत रात्रीपासून गोळीबार सुरू आहे। पाकिस्तानच्या गोळीबारात उरीतल्या स्थानिकांच्या घरांचं नुकसान झालंय। इकडे पूंछ असेल किंवा उरी, कुपवाडामध्ये सुद्धा पाकिस्तानने गोळीबार केला आणि गोळीबारात स्थानिकांच्या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अनेक जण दुसरीकडे स्थलांतर करतायत। तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरलेल्या पाकिस्ताननं भारतावरती हल्ले करण्याचा प्रयत्न केला। भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडनं अनेक हल्ले करण्यात आले आणि हे हल्ले भारताने परतवून लावलेले आहेत। पंजाबच्या होशियारपूरमध्ये असंच एक पाकिस्तानमधून डागण्यात आलेलं मिसाईल भारताने पाडलेलं आहे। हे मिसाईल पाकिस्तानकडून डागण्यात आलेलं होतं। होशियारपूर इथल्या शेतात हे मिसाईल सापडलं। तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्तानकडनं अनेक मोर्टार बॉम्ब डागण्यात आले होते। हे अनेक बॉम्ब इथल्या शेतामध्ये सापडले। इकडे भटिंडामध्ये सुद्धा पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले आहेत। भारताने सर्व ड्रोन हे सगळे जे हल्ले झालेले आहेत ते यशस्वीपणे परतवून लावलेले आहेत। भारताने पाकचे ड्रोन हे हवेमध्येच उडवून लावलेले आहेत।